गुड मॉर्निंग, नमस्कार सगळ्यांना. बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि कामगार दिनांच्या खूप खूप शुभेच्छा. थोडासा फरक वाटत असेल जरा कॅमेऱ्यामध्ये, कारण की कालच नवीन फोन घेतला 17. जो जुना होता फोन तो आपण दिला आणि एक्सचेंज करून भेटला आपल्याला 17. काल व्हिडिओ काढणार होतो पण नाही काढला. मन नव्हतं द्यायचा फोन, कारण की 5 वर्ष आपण त्याच फोनवर खूप एवढे म्हणजे खूप काही ना काही व्हिडिओज काढले, एवढी फॅमिली बनवली आणि एकदम अटॅचमेंट जरा झालं होतं, तर देऊशी वाटत नव्हतं आणि होत होतं नाही होत होतं असं. म्हणजे प्रोसेसिंगचं पण तिथं थांबवत होतं. म्हणजे जाऊ दे, नाही झालं तर नाही, आपण घरी घेऊन जाऊ. पण नाही, तसं काही झालं नाही. थोडे किती 1-1.5 तासांनी मग झालं प्रोसेसिंग पूर्ण. आणि नवीन फोन आहे, नवीन ब्लॉग. त्या फोनने खूप व्हिडिओ बनवून दिले, खूप फॉलोवर आलेत, खूप ओळख भेटली. चला चाललो आता मच्छीवर. आज 1 मे. बघा कसं दिसतंय आज, एकदम भारी भारी 17 घेतलेला आहे. हे बघा दिसतंय. फोन याच्यासाठी पण घेतला, जरा व्हिडिओ काढायला जमत नव्हतं ना, आणि बॅटरी जायची. 5 वर्ष त्याला वापरला खूप, आणि मग जरा चेंज करायला लागतच होता, असं होतं. पण मी काय म्हणजे द्यायचा तर नव्हता, पण दिला. ठीक आहे. आता जो नवीन आलेला आहे त्यात त्यासोबत काहीतरी नवीन जरा सुरुवात. मी एकदम सरळ फोन पकडलेला आहे, पण ते कॅमेऱ्याची सेटिंग आहे. बघा माल बिल लावलाय. आणि मम्मी बघा आली इथं. मम्मी आता उतरणार नाही. बॉस बॉस आज 1 तारीख 1 मे. मावळा कमी आहे. मम्मी हाय करा. ड्रायव्हर सारखी एकदम गर्दी आहे, खूप गर्दी आहे. जरासं उठलो होतो बाहेर, बघा व्हिडिओ काढते, असं वाटतं ड्रायव्हरच आहे. मम्मी हाय करा. हाय. कसं वाटतं नवीन फोन? एक नंबर. तुझ्याकडे तर तुला वाटायला पाहिजे कसं आहे काय. आता मी कशी सांगू त्याची फिलिंग. माल बिल संपला. क्वालिटी देखो भाई कैसा है, एक नंबर है. गाव बसा इधर भी तुम्ही देखो छोटे, इसमें भी देखो. एक हफ्ता के लिए ना क्या, मैं कल 1 लाख रुपये गिनो. चाललो आता घरी. मच्छी बंद केली आपण. ऊन खूप आहे, एकदम डेंजर. आलं थोडा थोडा राहिलाय. काटा घेतला कारण की कोलंबी संपली आपली, आणि चाललो घरी आता. ऊन खूप आहे. आता हालत बघा कशी झाली आहे. तिथं घरी आलो आणि आईचा आज उपास आहे. काय आहे आज सांगा. आज ह्या आहे ना बुद्ध पौर्णिमा. हा, आईचा उपास आहे. ह्या साबुदाणा खायला. हाय. मम्मी पहिले आली तर घरी, आणि मम्मी माता बनवणार आहे जेवण. इथं पूजाचे नातेवाईक सगळे बघतात आहे. एकच नातेवाईक आहे. चला संध्याकाळ झाली, चाललो मच्छीवर. 2nd शिफ्ट. आणि
दुपारी गेलो होतो खारघरला. ते नवीन आपण आयफोन घेतलेला आहे, त्याच्यामधलं 2 सिम आहे ना आपले. मग एक सिमचं नाही, सिम आहे तो झालाच नाही, म्हणजे एकदम बंद पडला. मग गेलो स्टोअरला गेलो, आलो, चाय बी पिली, आता निघालो परत, चाललो आता मच्छीला. हे बघा इतकाच माल राहिलेला आहे. बांगडा 2 वाटे, पापलेट, सुरमई आणि सुरमईचे 2 शेपूट. हा मटनवाला उभा आहे. ओ भाई हे क्या पोज आहे? मराठी बोलो, मराठी. यूट्यूब और क्या बोलते मटन विकट? एकदम चांगला आहे. गावठी बोकड. लोकाई सकाळी गिराईक झालं, संध्याकाळी नाही. आता सन्नाटा आहे. सकाळी सगळ्यांनी घेऊन बसलेत, एक एक येतात आहे. थोडं संपलं, चाललो. तेव्हा आलो घरी आणि जेवायला बसलो, फ्रेश बीस झालो. बटाटा आईचा उपास आहे तर आईसाठी केलेले आहे ना पूजा. हा काय भात, व्हेज नॉन व्हेज नाही आज. शेवाई गेले सुक्या हा ना. एकदम सिंपल जेवण आहे. आणि मम्मी घरी होती ना, थोडा मीच गेलो होतो मच्छी विकायला. मम्मीने घरी होती तर मम्मीचं जेवण एकदम भारी असते, एकदम सिंपल, भारी वाटते. या तुम्ही पण जेवायला. सांगा बरं, तुम्हाला कसे ब्लॉग पाहिजे करून, मला जेणेकरून मी तसं बनवून ब्लॉग. ते सगळं पूर्ण आंघोळी केली ना. आता बाहेर नवलं तर आंघोळ करायला लागतं मला आवडतं. तसं नाही आवडत. आपल्या घरच्यामध्ये कोणच नाही. जसं डायरेक्ट मच्छर मारले, डायरेक्ट फ्रेश बीश होणार, मग तेव्हाच जेवण करणार, नाहीतर आराम करणार असं. आणि तुम्ही पण सांगा कसा ब्लॉग पाहिजे. आणि कालच्या ब्लॉगमध्ये म्हणजे काल ब्लॉग काढायचा होता पण नाही काढला. हो आता काढू. जरा छोटा मोठा ब्लॉग आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा. उद्या भेटू परत. ओके बाय. थांबा गोड जेवण तर दाखवायचं राहिलं ना. शेवया गोड दाखव. गोड मस्त शेवया गेले मम्मीने, भारी लागतात. ते थोडे घरचे आहे, बारीकवाली भारी लागतात, मला आवडतात खूप. काजू बदाम टाकलेले मस्त एक नंबर. आता जेवणाबरोबर गोड थोडं पाहिजे, जरा बरं वाटते. या मस्त लागेल.